पंढरीची वारी आहे माझी घरी, पंढरीची वारी आहे माझी घरी, आणि कोण करी तीर्थव्रत दत्त एकादशी करी नवसवास, गायीन हवे ती नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पातीची तुका म्हणे, विठ्ठला विठ्ठला नमो विठ्ठला हृदया पांडुरंगा, नमो रुक्मिणी, नमो नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माता रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करो दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपा ठाणे कथेचा विस्तारू, माताची सद्गुरु दास तुका, दयांचे केल्या स्मरण, होय सकळ विधींचे अभिकरण, तेची बंधू श्री चरण हे नमस्कार होणे आता, ओम नमो ज्ञानेश्वरा.
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी. प्रस्तुत प्रसंगी या वारीच्या आपली सांगता समारंभाच्या वेळेस हा अभंग घेतलेला आहे. अभंग कोणत्या महाराजांचा? तुकाराम महाराजांचा अभंग आहे. 3 चरणाचा अभंग आहे. आणि वारी प्रचाराची वारी कशासाठी करायची किंवा वारी कोणी केली? वारी तुकाराम महाराजांच्या जी 8 पिढ्या विश्वंभर बाबापासून तुकाराम महाराजांनी वाटचाल केली. 8 पिढ्यापासून तुकाराम महाराजांच्या पूर्वज त्यांनी वारी चालू केली. आणि 8व्या पिढीचे म्हणजे तुकाराम बाबाचे वडील गोलोबा काका आणि कंकाई माता यांनी पंढरपूरची वारी याची चालू होती. कंकाई माझ्या कधीही पंढरपूरला गेलो नव्हता, पण झालं असं त्यांना मूल बाळ होतं आणि वयस्कर झाली, 65-70 वर्ष वय झालं. तर कंकाई त्यांना म्हणू लागली, मला एकदा तरी वाजले येऊ नको बोलवा काका. म्हणून त्या पंढरपूरला वारीसाठी बरोबर काका आणलं. बरोबर काका पहिले कुणालाच म्हणत होती, कारण बाई माणूस त्या स्त्रिया म्हटलं का मागत पहिलं तो देवाकडं काहीतरी मागणी करायची त्यांचं. आणि तुकाराम महाराजांचे परंपरा अशी काही मागणी आणूची वडिलाची रीत ते. म्हणून तुकाराम बरोबर काका म्हणतो ते काम काही तुम्ही काही वाजले येऊ नका. पण त्यांनी हट्ट झाला म्हणून वाजला ते आल्यावर बरोबर काकांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं, रूपानी मातेचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर कंकाई आले पाठीमागून, कंकाईने दर्शन घेतलं. कंकाईला हात धरून म्हणजे तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे आमचं, कारण राया आणि विठोबा असे तुकाराम महाराज दर्शन करायला आले तर असे नजर मात्र पाहिजे. त्याच्यावर भक्तीचं ऋण झालं होतं. हे ऋण भेटण्यासाठी तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागावं. तुकाराम महाराज काय मागत नव्हती. मग कंकाई म्हणलं, मातेला म्हणले, विठ्ठल महाराज म्हणले काहीतरी तुम्ही मागा. तर मग कंकाई म्हणजे आता आम्हाला काही सगळं व्यवस्था आहे, आमच्याकडे श्रीमंती खूप आहे, पण वंश चालवायचं म्हणून पुढं आम्हाला पुत्र तर कंकाई मातेने विठ्ठलाच्या जणी व आम्ही वयस्कर झालोय, आमचं पुढं वाणी चालली हवा किंवा यासाठी आम्हाला पुत्ररत्न प्राप्त व्हावं यासाठी त्यांनी देवाकडे नमस्कार केला. तर त्याच्यानंतर बरोबर काकांना 3 मुलं झाली. मोठे तुकाराम महाराजचे मोठे भाऊ होते आणि सावजी, आणि 2 नंबरचे तुकाराम महाराज आणि 3 नंबरचे कान्होबा, अशी 3 मुलं त्यांना झाली. 3 मुलं झाली तर सावजी पहिल्यापासूनच त्यांच्या संसारात काही लक्ष नव्हतं. त्यांनी आपला परमार्थ चालू केला किंवा त्यांचं लग्न जरी झालं असलं तरी त्यांचं संस्कृत मन भरमत नव्हतं. मग ते आपले तीर्थयात्रा करण्यासाठी म्हणून गेले. कारण त्यांची बायको वारली. नंतर गोलोबा काकांनी तुकाराम महाराजांच्या हातात तलवार दिला, आपला प्रपंच सांभाळा, माझं पुढं प्रपंच पुढे चालला म्हणून. त्या भागात महाराज सांगतात वारीचे पंढरीचे वारे आये माझ्या दारी, पंढरीचे वारे आया माझ्या दारी, पंढरीचे वारे आये माझ्या दारी, पंढरीचे वारे आये माझ्या
उपवासी व्रत एकादशी करिला उपवासी करे उपवासी व्रत एकादशी करे उपवासी व्रत एकादशी करे उपवासी व्रत एकादशी करे उपवासी पंढरीचे वारे काय माझ्या घरी आधी हे फक्त तुकाराम महाराज म्हणून म्हणायचं पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आपण नाही म्हणायचं, आपली ती लायकीच आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनिका न करी काही तीर्थ, कुठल्या तीर्थाला जायला लागत नाही. पंढरपूरमध्ये तुम्ही आले सगळे तीर्थाचे स्थान तीर्थ आहे, तिथं सगळे तीर्थ इथं मध्यानकाळी स्नानासाठी येतात, हा कुंडलिका जवळ येतात. म्हणून पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनिक न करी तीर्थवत व्रत एकादशी करा उपवास. आज ही एकादशी, म्हणून हा समर्पक अभंग एकादशीचं व्रत कसं केलं पाहिजे किंवा काय व्रत एकादश का करायची माणसाने. जीवनात तुम्ही फक्त 24 एकादशी आणि 5 परवाने केलं बस झालं. 29 उपवास केले ना वर्षातून बस, पुढे काही करायची का नाही. सोमवार मंगळवार गुरुवार धरून काही उपयोग नाही तुमचा. तुमचं जर बदलच होत नसला तर कशासाठी करायची. काहीतरी थोडाफार माणसाला बदल झाला पाहिजे तरी, आणि वारी याच्यात आपण आलो काहीतरी बदल झाला तरच वारी सफल, नाही तर काही उपयोग नाही. घरी थायची वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. तिथे यायचं तुम्ही गर्दीत बसायचे, कुठं काय करायचे ह्याला काही उपयोग नाही. घरीच बसून आपलं रामराम केलं ना, पांडुरंग तुमच्या जवळ येईल. सावता माळी कधीच पंढरला जाऊ नव्हती किंवा आले तरी पांडुरंग त्यांना भेटायला गेला. तसं आपली निष्ठा जर असली ना, पांडुरंग आपल्या जवळ येईल. म्हणून व्रत एकादशीचे करायचंय. आणि आता माझं एकादशी अन्न पान एकादशीच अन्न पान एकादशी अन्न पान एकादशी अन्न पान सोनर करी तू भोजन सोनर करी तू भोजन करी स्वानरुष्ट समान स्वानरुष्ट समान स्वानरुष्ट ऐका अगमतयाचे ऐका अगमतयाचे एकादशी अन्न पान एकादशी अन्न पान एकावर तातो महिन्याला ऐका 4 जण एकावर तातो ऐकावर तातो महाराज सांगतात वारीचे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी 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 पंढरीची वारी आहे
एकादशी करण उपवासी व्रत एकादशी करण उपवासी एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करे उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करे उपवासी पंढरीचे वारे आहे माझ्या घरी हे फक्त तुकाराम महाराजांनी म्हणायचं पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आपण नाही म्हणायचं. आपली ती लायकीच नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेकांना करी काही तीर्थ. कुठल्या तीर्थाला जायला लागत नाही. पंढरपूरमध्ये तुम्ही आले, सगळे तीर्थाचे स्थान तीर्थ आहे. इथं सगळे तीर्थ इथं मध्यान्हकाळी स्नानासाठी येतात. हा, पुंडलिका जवळ येतात. म्हणून पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेकांना करी तीर्थवत व्रत एकादशी करा उपवास. आज एकादशी म्हणून हा समर्पक अभंग. एकादशीचं व्रत कसं केलं पाहिजे किंवा काय व्रत एकादश का करायची माणसाने. जीवनात तुम्ही फक्त 24 एकादशी आणि 5 परवाने केलं बस. 29 उपवास केले ना वर्षातून बस. पुढे काही करायची का नाही. सोमवारन मंगळवार गुरुवार धरून काही उपयोग नाही तुमचा. पुढचं जर बदलच होत नसला तर कशाला ती करायची. काहीतरी थोडाफार माणसाला बदल झाला पाहिजे तरी. आणि वारी याच्यात आपण आलो, काहीतरी बदल झाला तरच वारी सफल आहे, नाही तर काही उपयोग नाही. घरी थाळीची वैसवणी करा, एका चित्त आवडी अनंत आळवावा. तिथे यायचं आणि तुम्ही गर्दीत बसायची, कुठं काय करायचं ह्याला काही उपयोग नाही. घरीच बसून आपलं रामराम केलं ना, पांडुरंग तुमच्या जवळ येईल. सावता माळी कधीच पंढरपूरला जाऊ नव्हती किंवा आले तरी पांडुरंग त्यांना भेटायला गेला. तसं आपली निष्ठा जर असली ना, पांडुरंग आपल्या जवळ येईल. म्हणून व्रत एकादशीचे करायचंय. आणि आता माझ्या एकादशी अन्न पान एकादशीच अन्न पान एकादशी अन्न पान एकादशी अन्न पान तो नर करी तू भोजन तो नर करी तू भोजन करी तू भोजन स्वानरुष्ट समान स्वानरुष्ट समान स्वानरुष्ट ऐका अगमतयाचे अगमतयाचे एकादशी अन्न पान एकादशी अन्न पान एकावर ताप महिना ऐका 4 जण एकावर ताप ऐकावर ताप असे महाराज सांगतात वारीचे. पंढरीचे वारे आहे माझ्या घरी 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 पंढरीची वारी आहे
सर्व पुढे उत्तर पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर